झालं एकदाचं काम. आता स्वयंपाक वगैरे सगळं काही झाला. आता पिऊची येते त्याच्या ऑफिसवरून, तर आता सगळेजण मिळून जेवण करून घेऊ, है नाही काय. लवकर लवकर काम होऊन गेलं ना घराचं तर चांगलं वाटते. आता तर एवढ्यात तर लयच लवकर लवकर होऊन जाऊन राहिलं. सकाळचे लवकर होऊन जाते, संध्याकाळचे लवकर होऊन जाते. आता हे पूनम किती काही म्हटलं तरी थोडं ना थोडं करू लागतेच ना आपल्याला. नाही जमत तरी मधा करू लागते, तर त्याच्यानं लवकर होऊन जाते काम. पण हे पूनम काय करून राहिली? पूनम पूनम काय झालं इले? पाहूनही नाही राहिली, कायचा विचार करून राहिली? मी सकाळपासून पाहून राहिली इले. गुमसुमच आहे. नाही तर किती बोलते आपल्यासोबत, किती गोष्टी करते, पण आज काहीच नाही. तोंड कोण उतरलाय काय माहिती तिचं, काय झालं काय नाही. तर भांडण गिंडण झालं काय तर अंकुश भाऊजी सोबत? काय झालं तर बोलूनही नाही राहिली, काही नाही. पूनम पूनम पूनम, अरे राधिका ताई बोला ना. काय बोलून राहिल्या? कहू ना पूनम, काय झालं? कायचा विचार करून राहिली? मी सकाळपासून तुझ्यावर लक्ष देऊन राहिली, तू तुझा चेहरा उतरलाच आहे आणि बोलून नाही राहिली ना, काही नाही. नाही तर किती पटापटा बोलत राहतं. आणि आज काहीच नाही. काहून, काय झालं? भांडण गिंडण झालं का अंकुश भाऊजी सोबत? नाही व राधिका ताई, काहीच नाही झालं ना. हे पाय पूनम, आता एवढे दिवस झाले आपण सोबत आहे, एवढी तुम्ही ओळखू शकतो. तुला काही ना काही तुला चिंता सतावून राहिली. काय झालं सांग ना. बोलल्यानं मन हलकं होते. काय झालं? कायचा विचार करून राहिली? अहो राधिका ताई, मला विचार ह्या येऊन राहिला का मी असं लग्न केलं तर काही मी एवढी मोठी चूक तरी केली. काहून त्या मनात असा विचार करून येऊन राहिला? काहून, काही झालं काय सांग ना. नाही, आता कसं, आता शिक्षणच करत होती मी आणि त्याच्यात असं लग्न करून घेतलं. आता किती काही म्हटलं तरी स्वतःचा तर खर्च आहेच ना. आणि हे अंकुशची काही कमावते नाही आहे. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या बाबाला मागा लागते, पैसे गिसे काही लागलं गिकलं तर. आणि आता म्हटलं काल मी त्याला बोलली, म्हटलं पैसे पाहिजे म्हटलं पार्लरला जासाठी. तर आता त्याच्याजवळ काही पैसे नव्हते, तर त्याने विचार केला का मी म्हणे पार्ट टाईम जॉब पाहतो म्हणे, तिकडेच जातो म्हणे आणि तिथंच कॉलेज वगैरे पूर्ण करतो म्हणे, हॉस्टेलवर राहतो म्हणे आणि तिथंच पाहतो म्हणे जॉब म्हणे. कमीत कमी जसं आमच्या दोघांचा जो खर्च आहे तो तर निघून जाईल. हो काय? तर हे बाय एक गोष्ट सांगू काय मी, जर नाही की अंकुश भाऊजी इथं राहील ना, तर किती काही म्हटलं तरी आता लग्न झालं पहिल्यासारखं जीवन नाही राहत. किती आपलं जीवन बदलून जाते एक व्यक्ती आल्यानं. आणि इथं राहील ना तर त्याचा अभ्यासही नाही होणार. त्यानं जो निर्णय घेतला ना तो एकदम बरोबर घेतला. आणि तू काय एवढी टेन्शन घेतं पैसे गिशायचं? आता पिऊची पगार होईनच ना, बहुतेक आज होऊनच जाईल तिची पगार. जर पगार झाली ना तर मी घेऊन जाईल तुला पार्लरमध्ये, तू काही काळजी नको करू. हो राधिका ताई, पार्लरचं टेन्शन नाही येऊन राहिलं का आता ते तिथं चाललं जाईन तर मला इथं कसं गमणार? मी एकटी कशी राहीन? मी तर त्याच्या भरोशावर आली ना, आणि एकटी कशी राहू आता दिवसभर रात्रभर? मला कसं वाटेल ह्या घरात, नवीन घरात? आणि मला काही समजून नाही राहिलं. आता मया आहे ना ते तिकडे जायचं म्हणून राहिले. कामही शोधतो म्हणते, काही ना काही म्हणते. हे पाय पुन्हा कामाचे विषय काय आहे काय नाही, तर ते आपल्याला मामाच्या सोबतच बोलायला लागल. आणि राहिली गोष्ट तू तर मी आहे ना, काय टेन्शन घेतो तू? आपण दोघी बहिणीसारखं राहू ना. आता कसं आहे, थोडंसं मन पक्क करावंच लागेल तुले. जर ते असं केलं तर मग त्याचं शिक्षण कसं पूर्ण होईल समोरचं? आणि आज त्यानं शिक्षण पूर्ण नाही केलं तर मग तुमचं समोरचं आयुष्य आहे ना एवढं मोठं. शिक्षण पूर्ण करा ते एखादा चांगला जॉब गिफ्ट तरी लागून जाईल. आणि अधुऱ्यात जर शिक्षण सोडलं आणि काही जमलं नाही त्याच्यात तर मग काय करा तुम्ही? सांगा तू. आता पुढच्या आयुष्यासाठी तुला मन पक्क करावं लागेल आणि त्याला पाठवा लागेल. आता एवढा मोठा कदम उचलला तुम्ही, थोडंसं सॅक्रिफाईस करावंच लागेल दोघाले, कोणाले ना कोणाले. आता ते इथं करून राहिले ना, त्याला चांगलं वाटून राहिलं असेल का अंकुश भाऊजीले त्यापासून दूर व्हाले, पण ते चालले ना. असंच तू थोडंसं मनाले पक्क कर. आता त्यानं विचार केला ना तर त्याचं तू मन आता खसवू नको, जाऊ दे त्याला. कमीत कमी त्याचं शिक्षण तरी पूर्ण होऊन जाईल. आणि तुझं काय तर तूही कर थोडं दुपारी झोपली राहतं, तूही थोडीशी अभ्यास कर. तुही पेपर असेल ना, त्याच्या आहे तर तुही असेल ना, तुही देऊन टाक पेपर. हो राधिका ताई, आता मग शिक्षणात मन नाही आहे. मग शिक्षणातून मन निघालं आणि मला अभ्यास करायचं पहिले जीवावर आहे आणि आता जीवावर येते. पण आता पेपर होते तर म्हटलं देऊन देतो. म्हटलं पुढे चालून आपल्याजवळ डिग्री राहते, सगळं काही राहते. पण सध्या पेपरला वेळ आहे, जाईन मी. तसं सगळं फी वगैरे सगळी भरली होती माझ्या आई बाबांना, सगळं काही केलं होतं. फक्त आता पेपरच द्यावं लागते. ते तर जाईन मी, पूर्ण करून घेईन. अच्छा, याचा अर्थ तुला अंकुश भाऊजी दूर चालले तर ते मन करून राहिलं का त्याला जवळच पकडून ठेवा आहे ना. आता त्याला जाऊ द्यायचं नाही आहे तुले, म्हणून तो चेहरा उतरला. जाऊ दे, काही टेन्शन नको घेऊ. सगळं काही व्यवस्थित होते आणि बरोबर होते. काही काळजी नको करू. तुम्ही आहे ना या घरात. मी तुम्ही मोठ्या बहिणीसारखी आहे ना, काही काळजी नको करू. आपण दोघी राहू ना आता थोडा दिवस. मग त्याचं शिक्षण पूर्ण झालं का मग कायचं टेन्शन आहे तुम्हाला? कायच टेन्शन नाही आहे. किती वाजले हो माय, काय नाही किती वाजले तर आता संध्याकाळ तर होऊन राहिली. संध्याकाळ झालीच, आता पूर्णच झाली. आता माया पियुषचा याचा वेळ होऊन राहिला. आज माया पियुषची पगार होईल आहे नाही काय? त्याला म्हणतो आता याच्या बाबासमोर तर नाही म्हणाला, पण एकट्यात म्हणून त्याला बाबू म्हणून मला म्हणून 5-6 हजार रुपये दे म्हणून, त्याच्यातले म्हणून दवाखान्यात जातो म्हणून मी म्हणून. पण हे पोट्ट केव्हा येते काय माहीत. आता एकट्यात बोलायला लागून त्याला, नाही तर अजून कोणासमोर बोलले का मग त्याच्या बापाजवळ चालली जाईन ती गोष्ट. मग अजून कटर करण आहे नाही काय? पाहतो आता पोट्ट आलं का नाही आलं तर.
त्या माय बहीण या मंदाला काय झालं? इकडच्या तिकडे करून राहिली किती वेळची. पाहून राहिलो मी तिथून. काय झालं तर इले? कोणाची वाट पाहून राहिली एवढ्या आतुरतेनं हे? इकडचे तिकडे होऊन. माया पियुष आतापर्यंत आला नाही. काय झालं काय नाही, तर उशीर काऊन लागून राहिला तर त्याले? किती वेळ होऊन गेला. ह्या वेळेस तर येऊन जाते तो रोज, पण आज काही याचा पताच नाही आहे. असं पियुषची वाट पाहणं चालू आहे वाटते, आहे ना? तुम्ही केव्हा आले? केव्हा म्हणजे लय वेळ झाला. मी तुला पाहून राहिलो, तिथून पासून पाहून राहिलो होतो. इकडच्या तिकडे करून राहिली. मी म्हटलं आज कोणाची वाट पाहून राहिली एवढ्या आतुरतेनं. तर इथं आलो तर माहीत पडलं का तू पियुषची वाट पाहून राहिली. आज कशी काय एवढी वाट पाहणं चालू आहे? रोज तर मस्त टणटून होऊन जातं जेवण गिवण करून, आणि आज काय झालं? पोराची एवढी आतुरतेनं वाट चालू आहे पाहायनं. काही बोलता तुम्ही? शेवटी आई होय ना मी त्याची. मी नाही वाट पाहीन तर कोण वाट पाहीन? रोजच वाट पाहतो त्याची. तुम्हाला आज लक्षात आलं. आता म्हटलं एवढा उशीर झाला, पोरका आला नाही घरात, काही नाही, काय झालं काय नाही, तर म्हणून मी वाट पाहून राहिली त्याची. तुम्हाला त्याच्यातही संशय येते. माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही संशय करत जा. मला काय संशय येईन? मला तू अशा एरझाऱ्या करत कधी दिसली नाही ना लेकरीसाठी, म्हणून विचारलं तुला सहजच. तर आता माझ्या लक्षात येऊन राहिलं हळूहळू. आज पगाराचा दिवस आहे वाटते पियुषचा, आहे ना? म्हणून तू एरझाऱ्या करून राहिली त्याच्यासाठी, वाट पाहून राहिली. अशीच गोष्ट आहे मग ते, आहे ना? पगार येऊन राहिला म्हणून लाडी लपाटी लागणं चालू आहे वाटते. काव पिंट्याचे बाबा, तुम्हाला का माझ्यासोबत काय दुश्मनी निभवायची आहे काय? जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही काही ना काही टोचणे बोलता. चांगलं केलं तर काऊन केलं, चांगलं केलं तर काऊन केलं, बस माझ्या मागं चालवून राहिले तुम्ही. आता लेकराची वाटही नाही पाहू काय? लेकरं गेले बाहेर कामावर गेले तर त्याची वाटही नाही पाहू. आई होय ना मी. मन दुखत नाही का? वेळ गीर झाला तर काय झालं बाई, काऊन झालं, कसं काय झालं तर विचाराले पुसाले. मायचं मन दुखतच असते. तुम्हाला काय माहीत राहिले तिथं. आणि जरा असं काही झालं का बस पैसे 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 पैसे. ठेवा तुमचे पैसे तुमच्याजवळ. तुमचे पैसे नाही पाहिजे मला. म्हटलं हाय माझे लेकरं त्यासाठी. लागलं माझं पोरगं आता कामावर. आता तुमच्या पैशाची काही गरज नाही आहे मला एवढी. देसान तर द्या, नाही देसान तर नका देऊ. काही एवढं हे नाही पडलं आहे मला तुमच्या पैशावर. आणि पैशाचे टोमणे काही देऊ नका मला. मी पहिलेच सांगून देऊन राहिली तुम्हाला. तुम्हाला काही चांगली वाटत नाही का? मी नीरे टोचणे बोलता मला. जेव्हा पाहिलं तेव्हा नीरे टोचणे बोल. तुम्हाला भलं साजरं वाटते. काही नाही, पोरांनी पाहात, सुनानी पाहात, काही नाही पाहात, नीरे टच बोलता. आता मग एवढं वय झालं काय? वय झालं मग आता, आहे ना? वय झालं काय म्हणतो? वय झालं का आता म्हणतो? काय बोलतो काय नाही बोलतो तुलेच माहीत. जाऊ दे तिकडे, मी नाही बोलत तुझ्यासोबत. आता येईन तुझ्या पोरगं. काय तू काय करायचं आहे काय नाही तो येईनच तो आता. स्वयंपाक गिंपाक झाला काय? तो काय बनवली भाजी किची काय बनवली? मला काय माहीत काय बनवली काय नाही. मला कोणी विचारूनच कुठं राहिलं का हे बनवू का ते बनवू. आता आणून तुम्ही देऊन राहिले आणि तुम्हीच सांगून राहिले. आणि त्या सुना आपल्या मनानं करून राहिल्या. कोणी विचारायला नाही येऊन राहिलं कायची भाजी करू कायची भाजी नाही, काहीच नाही. तुम्ही तर म्हटलं जसं काही मला दुधातले माशीसारखं फेकून दिलं. ना सुना इज्जत करते, ना पोरं करते, ना तुम्ही करता. या घरात तर असं वाटते का बस एखादा वस्तू आहे मी इथं तिथं पडली राहतो. काहीच नाही. पहिले म्हटलं राधिका विचारायला बसे माझ्यासाठी का केव्हा सासूबाई येते आणि केव्हा मी स्वयंपाक करतो. आता तर कोणीच काही नाही विचारून राहिलं. आपल्या मनानं घेते आणि आपल्या मनानं काही करते. जे मनात आलं ते. किती काही पैशाचं राव, किती काही याचं राव, कोणी कोणाशी घेणं देणं नाही ठेवून राहिलं. त्या दोघी तिकडे राहते आणि मी इकडे राहतो. बोला चालायला दोन शब्द नाही राहत इथं. तुम्ही फक्त तुमच्या यानं झालं म्हटलं हे सगळं काही. तुम्ही मला एकटं टाकून दिलं एवढ्या मोठ्या घरात. सुनाही महिनी राहिल्या, पोरही महिनी राहिले. आता पोराची वाट पाहून राहिली तर म्हणता का पैशासाठी पाहून राहिली. आणि जर त्यांना ऐकलं तर तो खरंच समजेल ना का मग या पैशासाठी पाहून राहिली म्हणून मी वाट. तुम्ही सगळ्याच्या मनात माझ्याविषयी म्हटलं विष घडून राहिले तुम्ही सगळ्याच्या मनात. तुम्हाला काही चांगली नाही वाटून राहिली मी. तुम्हाला असं वाटते का म्हातारपणी मये वाके झाले पाहिजे, येणं मग सगळ्यांना वाके केले पाहिजे, आहे ना? असं तुमचं मनात आहे. आता तुम्ही तर नाही केले एवढ्या दिवसाचे, लग्न झालं तेव्हापासून. आता तुमचं मन आहे ना का लेकराच्या हातून हिचे वाके करावं म्हणून. तुमच्या मनासारखं होऊन राहिलं म्हटलं या घरात आता. अहो मंदा मॅट झाली काय तू? आणि करून घेतली तर करून घेतलं त्यानं स्वयंपाक त्याच्या मनानं. काय झालं एवढं? पोटातच चाललं ना, काही फेकून तर नाही राहिल्या विचारा. जे काही करून राहिलं ते. आणि पोटाले नाही खाईन तर काय करन? आता जेवढी भूक राहीन जेवढं मन करण तेवढं खातच असते. खासाठीच कमवून राहिलो ना एवढं मोठं, त्याच्या मागे काही लागू नको. आणि तुला एवढंच एकटं वाटून राहिलं तर जात करून नाही तू त्याच्याजवळ. आपणही करू लागाव, त्याला सांगाव कसं काय, थोडंसं हातभार लावू लागाव. तेवढंच त्याच्या मनातही चांगलं वाटते, तुलाही चांगलं वाटते, तुलाही टाईमपास होते. त्यालाही वाटते का नाही बा आपली सासूबाई आपल्याला सांगते नाही काम करत तर नाही काम करत, तसंच उभं राहावं त्याच्याजवळ गोष्टी करत. मग त्या इकडे येत जाईन, इकडे बसत जाईन. आता तू तिकडे जात नाही आणि त्याला काही एवढी फुरसत राहते का बिचारीले? दोघी जणी कामं करत राहते साऱ्या दिवसभर. एवढं मोठं घर आहे. पहिले तर बिचारी एकटी राधिकाले किती भारी जाय. आता ते पुन्हा आली तर थोडंफार तरी तिचं कमी झालं. दोघी काम करत राहते केव्हाही पाहिलं तर. आता दुपारी भेटते तेवढा टाईम. तर नाही तू सकाळी जात नाही संध्याकाळी जात, दुपारीच बसावं त्याला घेऊन गोष्टी गिष्टी करावं. तुला असं वाटते का सगळं आपल्याजवळ आले पाहिजे? आपण नाही जाऊ कोणाजवळ, आहे नाही काय? कधी कधी नातं टिकवासाठी आपल्याला नमती घ्यायला लागते. आता तुझे करी नाही चांगले नाही आहे ना. तू चांगली राहत नाही. तुम्ही इस्ती तसड नसड. आता एवढ्या दिवसाचे पैसे डुबवले, काही घरात चांगली नाही करून राहिली ती, काही नाही. लेकराची तोंड पूर्ण खुवारी येऊन गेले म्हटलं.
पूर्ण खुवारी येऊन गेले. त्या दिवशी पनीरची भाजी केली तर कशी खाली लेकरीनं का त्या बिचाऱ्या राधिकाला डबल स्वयंपाक करायला लागला. पुऱ्या केल्या होत्या तर तिच्यासाठी पुऱ्या वाचल्या नाही. पोळ्या टाका लागल्या अंकुशले आणि तिले. आणि म्हटलं हे असं खाऊ 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 घालून तू तर अर्धी मारून टाकायची होय. मग ते आपल्या मनानं नाही करन तर काय करन. आणि चौथी मला तुझ्यासोबत बोलायचं नाही. आम्हाला डोकं खराब करू नको. मला लागली भूक तर मी राधिकालाच विचारतो काय केलं काय नाही केलं तर. राधिका बाई राधिका. बस आता तेवढंच काम उरलं. राधिका 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 पूर्ण घरात राधिका राधिका राधिका. माझं नाव नाही गाव नाही काहीच नाही. कोणाला माझ्याशी काहीच मतलब नाही. काही लागलं तर राधिका, काही पाहिजे तर राधिका, काही मनाचं राहिलं तर राधिका. ह्या राधिकांना तर असं वाटतंय का माझ्या जीवनात ग्रहण बनून आली आहे राधिका. ग्रहण बनून यासाठी काय झालं मामाजी? राधिका ताईला आवाज दिला का तुम्ही? हो बाई आवाजच दिला होता. म्हटलं स्वयंपाक गिंपाक झाला काय? भूक लागली आता. कायची भाजी केली म्हटलं? हे आली चोंडकी आता. हिला आवाज दिला होता काय? राधिकाला बोलवलं होतं तर हे येते समोर समोर. समोर समोरच नाचते. जसं काही इलेच म्हणते सगळं काही. त्या राधिकाला चंड करून ठेवून दिलं. कशी गोगल गाय होती तर मला तर वाटतं हिचंच करावं लागते काही ना काही. मामाजी राधिका ताईने काय मागं केल्या भाडे गिडे घेऊन. आता स्वयंपाक झाला ना तर राधिका ताईने नाही काय डाळ भाजी बनवली आणि वांग्याचं भरीत बनवलं आणि पोळ्या टाकल्या. अरे वा, डाळ भाजीनं वांग्याचं भरीत. अरे मस्तच जमला बेत आजचा. आता तर मला जोरानं भूक लागली. आणि असं पतलं चितलं राहिलं ना बाई तर माझ्याकडून खाणं होते. आणि ते नाही का जराशी भाजी असट असट राहिली ना तर ते काही जमतच नाही. ते नाही काय दात दुखते आता. आता दाताकडून काही होत नाही. आता जमलं मस्त डाळ भाजी आहे तर. राधिकाले म्हणा पापड असेल म्हणा एक दोन पापड तोड म्हणा त्याच्यासोबत मस्त मुंगाचे जराशी म्हणा. मग तिले सांग. आणि ते तिकडे काम करून राहिलं असं तर तू सांग तोडून. आणि पण सध्या काही ताटं काढू नको. कारण की पियुषही नाही आहे आणि अंकुशही अंदर आहे. तू काही बाहेर निघाला नाही. सगळे सोबत येऊ आपण. सगळे जेवून घेऊ. जेवण करून घेऊ सोबतच. आता एक दोनच तळ म्हणते पापड म्हणते. येईल एक दोन तळून देईन. बाकीचे काय खाईन? बाकीचे यायचे तोंडाले पाहिन आहे नाही काय. फक्त आपलं आपलं पाहते. आपलं आपलं पाहले. अहो काय म्हणतो म्हणता सगळं ऐकू येते मला. तुला काय वाटतं मला ऐकून येत? अहो मी बोलायची पद्धत होते एक दोन तळ म्हणून. काय खरंच काय ते एक दोनच तळण काय बिचारे? सगळीसाठीच तळण ना. जाय बे पूनम तू तोड जराशे पापड गिपड तोड. राधिका येईपर्यंत तेव्हापर्यंत हे दोघं येऊन जाते. मग सोबतच जेवण करू आपण. हो हो मामाजी हो.